महायुतीचं सरकार आल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये जी मंजूर केलेली कामं होती त्याचे निधी जे मंजूर झाले ते त्याला देखील स्थगिती देण्यात आली। एवढंच नव्हे तर मंजूर झालेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आला आणि त्या पुढच्या काळामध्ये कुठेही एक पैशाचा निधी माझ्या मतदारसंघात मला मिळाला नाही। असं जरी असलं तरी ही कामासाठी निधी मिळावा, मतदारसंघाच्या हितासाठी म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड मी कोणाशी कधी करायचा प्रयत्न केला नाही। मी कोणाच्या दाराशी जाऊन भीक मागितली नाही, मागणी केली, परंतु मी असं करतो तुम्ही असं करा, तुम्ही सांगाल तसं मी करतो, अशा प्रकारची कोणती चुकीची भूमिका मी आजपर्यंत कधी घेतलेली नाही आणि यापुढे देखील घेणार नाही। वेळ पडली तर राजकारण सोडून देऊ, परंतु अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही हे मी ठरवून टाकलेलं आहे। मधल्या काळात महायुती सरकार झाल्यापासून अनेक मंडळी काँग्रेसमध्ये गेली, त्यावेळेस देखील वारंवार बातम्या आल्या की शिरीष चौधरी जाणार, शिरीष चौधरी जाणार, कधी जाणार कधी जाणार, अशा प्रकारची चौकशी झाल्या। पण मी एक ठाम भूमिका घेतलेली की काँग्रेसमध्ये मी आहे, काँग्रेसच्या विचारावरती मी माझे बापदादे जन्म लोकांची सेवा केली। 70-80 वर्षापासूनचा हा प्रवास आहे, तेव्हा जेही काही व्हायचं असेल ते या विचारासोबत काम करून होईल। जिंकू तरी ठीक, जिंकलो तर ठीक आहे, हरलो तरी ठीक आहे, घरी बसू, परंतु कोणत्याही प्रकारचा तडजोड किंवा कोणत्याही प्रकारची लबाडी करून आपण सत्ता पैसा मिळवायचा ही भूमिका मी आजपर्यंत घरी ठेवलेली नाही आहे। असं असताना या निवडणुकीमध्ये माझं मत फुटलं आहे असं स्पेक्युलेशन केलं गेलं आहे, कारण पेपरामध्ये किंवा यूट्यूबमध्ये चॅनलवरती ज्या बातम्या त्या स्पेक्युलेशन आहे, कन्फर्म माहिती कोणी सांगत नाही, कारण हे गुप्त मतदान आहे। त्यामुळे कोणताच पेपर किंवा कोणता चॅनल ठासून सांगू शकत नाही की यांनी काय केलं किंवा न केलं। हे बरोबर तुम्हाला पटतंय काय? तुम्हाला पटतंय काय पत्रकार बांधवांना? स्पेक्युलेशन हे पटतंय का तुम्हाला? मी समजून घ्यायचं म्हणून मी काय तुमची परीक्षा घेत नाहीये, पण बोलायच्या आधी मला किमान तुमची भावना समजू द्या। तर शेवटी असं मी एका विश्वासाने तुमच्याशी बोलतो, मी काही उगाच ठाकूरमातूर बोलायचं म्हणून बोलतो। तर या स्पेक्युलेशनमध्ये दोन भाग माझ्या जे लक्षात आले की एक अशोक चव्हाणांचं माझं संबंध आहेत आणि त्याचा मी फॉलोअर आहे म्हणून मी कदाचित गेलो असेल असं स्पेक्युलेशन यूट्यूब महाराष्ट्र टाइम्सच्या यूट्यूबच्या बातमी मी ऐकायला मिळाली। आणि बोलबिळूमध्ये माझ्या मतदारसंघातली काही कामं झाली नाहीत म्हणून ती कदाचित मिळवण्यासाठी म्हणून मी अशा प्रकारे काहीतरी गडबड केली किंवा क्रॉस वोटिंग केलं अशा प्रकारचं त्यांनी अंदाज व्यक्त केला। ज्या दिवशी अशोकरावजी चव्हाण काँग्रेसमधून गेले त्या दिवशीपासून आमची जुनी मैत्री ती राहील, परंतु राजकीयदृष्ट्या ते माझे नेते राहिले नाही किंवा त्यांनी असं माझ्यासाठी कोणतीच गोष्ट केलेली नाही की ज्यामुळे मी त्यांचा बांधलेला राहावा। जे सर्वांसाठी त्यांनी केलं तेच माझ्यासाठी देखील केलं होतं, काही वेगळं केलं नव्हतं। आणि दुसरा भाग असा आहे, त्यामुळे ते सांगतील आणि मी ऐकेल हे कदापि शक्य नाही आहे। याचं कारण असं आहे की मी एका पक्षामध्ये या पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे। असं असताना अशी लबाडीची भूमिका घेणं मी तर कधी शक्य नाही, माझ्या विवेक बुद्धीला कधी पटणारी गोष्ट नाही। हा एक भाग आहे। दुसरी गोष्ट अशी की मतदारसंघातल्या कामांना निधी मिळत नाही म्हणून कदाचित मी सबमिट झालो आणि मत दिलं, क्रॉस वोटिंग केलं, तर मी आजपर्यंत कोणाच्याही दारी जाऊन पैसा मागितला नाही कामासाठी। पत्र दिली, विधानमंडळामध्ये त्यांना भेटून विनंती केली, परंतु मला काम द्या, जे लागेल ते मी देतो, किंवा आता मी केलं तर माझं जर तुम्हाला खुलं आव्हान आहे की आता पुढची दोन महिने राहिले, एक पैसा जरी माझ्या मतदारसंघात येईल तर या गोष्टीला काहीतरी पुष्टी मिळू शकेल की निधीसाठी मी हे केलं। पण मी आतापर्यंत जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली मी आतापर्यंत अशा प्रकारची लांगून चालण करण्याची भूमिका घेतलेली नसताना केवळ सांगोआगीच्या प्रकारातून माझं नाव या ठिकाणी गुंतवलं गेलेलं आहे।
त्यामुळे मला याचं वाईटही वाटतंय, परंतु आश्चर्य वाटत नाही, कारण आता ज्यांच्याकडून अपेक्षा करायची ते सगळेच बुरुज ढळलेले ढासळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की ठीक आहे, जे बाहेरचे आहेत त्यांचं आपण समजू शकतो, पण जे तुम्ही मला जवळून पाहताय अशा प्रकारची नीतीभ्रष्ट राजकारण मी आयुष्यात कधी केलेलं नाही आहे. हे तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. ते हे माझं जे म्हणणं आहे ते आपण लोकांसमोर मांडावं अशी माझी आग्रहाची नम्र विनंती आहे. विशेषतः शेवटचा जो मुद्दा आहे की हे खरं आहे की पक्षश्रेष्ठींनी पॅटर्न तयार केला होता व्होटिंगसाठीचा, आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे निश्चितपणे की कोण फुटलं कोण नाही फुटलं. माझं म्हणणं, मी त्यांना विनंती केलेलीच आहे पक्षाच्या श्रेष्ठींना, त्यांनी लवकरात लवकर नावं जाहीर करावी आणि पुढची कारवाई करावी. परंतु अशा पद्धतीने निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बदनामी जी होते ती थांबवण्यासाठी ताबडतोब त्यांनी हालचाल करणं गरजेचं आहे, अशी मी आवाहन आणि विनंती पक्षाच्या नेत्यांनी देखील केलेली आहे. मी आशा करतो की ते लवकरात लवकर त्यासंबंधी निर्णय घेऊन आपली भूमिका जाहीर करतील. आणि खरोखरच जायचं असतं तर जेव्हा हे पीकवरती होते सगळे, महायुती नुकती झाले, ते सगळं लोणी खाण्यासाठी आम्हाला तेव्हा लवकर जाणं फायद्याचं होतं ना. तुम्हाला गुवाहाटी पाहायला भेटलं नाही, गुवाहाटी नाही, ते वेगळे, गुवाहाटीमध्ये वेगळे. पण सरकार झाल्यानंतर आता अशा प्रकारे जाणं आणि त्या ठिकाणी जी काही मलिदा मिळवायचं निधीचा आणि इतर गोष्टींचा, हे तेव्हा केलं असतं तर काहीतरी ते तथ्य तरी झालं असतं. आता सगळंच संपलेलं आहे, कशातच काही शिल्लक नाही आहे. आणि आता तिकडे काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे काही 5-10 कोटी 5-10 कोटी मिळव, किती झालं तरी काही 50-100-70-80 कोटी तर काही कोणी देणार नाही हात जाणाऱ्याला. एक 5-10 कोटीसाठी तिकडे जाऊन आपली आयुष्यभराची जी काही इज्जत आहे ती कोण घालवेल, कशासाठी घालवेल? हो, तेवढा तर त्यापेक्षा जास्त खर्च आमच्या निवडणुकीमध्ये 3 निवडणुकीमध्ये झालेला आहे ना. आपल्या स्वतःच्या बळावर केलं आहे. हे असं असताना लागतं हे यासाठी की कोणाच्या तरी दयेवरती कोणाच्या तरी भिकेवरती आम्ही राजकारण करत असतो, तो गोष्ट वेगळी होती. पण तसं नाही आहे.